आजच्या रजनीमधला पहिला बॉल अगदी मिड ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक थोडेसे वाईड गेलेत, बॉलला रोखतील तोपर्यंत एकच धाव प्राप्त होईल। अगदी पहिल्या बॉलवरती बॅकलिप फलंदाजाने खाली आणली, हलक्या हातानं बॉलला ढकललं मिड ऑफ क्षेत्रामध्ये। 7:40 पहिला बॉल पडलाय। पहिल्या 20 मिनिटांमध्ये 4 षटकं पूर्ण होणं अनिवार्य असणार आहे। गोलंदाज विकी यावेळेस कमालीचा बॉल तुम्हाला पाहायला मिळालाय, प्ले अँड मिस डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळेल। लेंथ अतिशय पुढे पाहायला मिळाली त्या बॉलची, ऍक्शन रिप्ले मध्ये देखील तुम्हाला पाहायला मिळेल। विकी बॉलिंग ट्रॅक वरती राईट आर्म माफ करा लेफ्ट आर्म राऊंड द विकेट गोलंदाज आहेत। पहिला बॉल आणि पडल्यानंतर मात्र लेग कटर स्वरूपाचा हा बॉल होता। विकी माने बॉलिंग ट्रॅक वरती आहेत। यावेळेस देखील प्ले अँड मिस चांगला बॉल पाहायला मिळतो। लेफ्ट आर्म स्पेसर आहेत विकी माने आणि कमालीची सुरुवात त्यांची पाहायला मिळाली। पहिल्या बॉलवरती जरूर सिंगल आली, परंतु त्यानंतर 2 बॉल विजय मुकादम यांच्यासाठी डॉट आलेले आपण पाहिलेत। यावेळेस फुलर लेनचा बॉल बॅटवरती व्यवस्थित चढला नाही आणि पॉइंट रिजनला बॉल ट्रॅव्हल झालाय। फील्ड केला जाईल तोपर्यंत मिळेल 1 धाव आणि एका धावेनं धावफलक पुढे जाईल। 2 धावा धावफलकावरती आता दोन्ही बॅटर एका धावेसोबत मार्क ऑफ झालेत, परंतु अप्रतिम सुरुवात विकी माने यांनी केली आहे। थोडस रिस्ट मध्ये प्रॉब्लेम आहे, थोडीशी इंजुरी पाहायला मिळते। रिस्ट पकडलं होतं कारण रिस्टचा उपयोग ज्यावेळेस लेफ्ट आर्म पेसर गोलंदाजी करतात, अनेक गोलंदाजांना तुम्ही पाहिलं रिस्टचा उपयोग करताना। पुढचा बॉल यावेळेस वाईडिश लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये आणि डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दरम्यान हा बॉल ट्रॅव्हल झाला होता, तोपर्यंत एकेरी धाव प्राप्त होईल। चांगला फटका फुलर लेनचा बॉल होता आणि एका धावेनं धावफलक पुढे जाईल। 3 धावा धावफलकावरती आहेत। बादल मुकादम आणि विजय मुकादम ही जोडी मैदानावरती 3 धावा धावफलकावरती। विकी माने आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये आतापर्यंत जबरदस्त कामगिरी केली आहे। पुढचा बॉल यावेळेस फुल टॉस होता, क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये आणि नो बॉल पंचांनी घोषित केला इथे आणि आणखी एका धावेचा प्रयत्न दोन्ही फलंदाजांनी केलाय। 2 धावा इथे प्राप्त होतील आणि पंचांनी नो बॉल या ठिकाणी घोषित केलाय। वेस्ट साइडच्या वरती हा बॉल होता आणि तिसऱ्या पंचांना देखील रेफर केले गेले। फिल्डिंग टीमचा DRS चेक केलं जाईल, तिसरे पंच इथे चेक करतील आणि प्रत्येक संघाला एक रिव्ह्यू इथे असणार आहे। हे देखील सूचना आमच्यापर्यंत त्वरित आली आहे, चेक केलं जाईल, पंच चेक करतील। हा बाबा सतीशदादा पाटील इथे उपस्थित आहेत, तुमचं देखील बडापूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करू। नेक्स्ट मॅच खोटारे आणि धानसर। इट्स नो बॉल कन्फर्म बाय थर्ड अंपायर टीव्ही अंपायर अबोव द वेस्ट हाईट, बिकॉज ऑफ दॅट इट्स नो बॉल आणि त्याच कारणास्तव या बॉलला नो बॉल पंचांनी घोषित केले। 9+2 धावा इथे ऍड झाल्यात, एकूण 6 धावा धावफलकावरती। पुढचा बॉल फुलर लेनचा फटका चांगला आहे आणि यावेळेस मिड ऑन रिजन मध्ये बॉलला खेळले होते, फेकी थोडीशी वाईड आली, तोपर्यंत 1 धाव प्राप्त होईल। एका धावेनं धावफलक पुढे जाईल। 7 धावा धावफलकावरती, षटक क्रमांक 1 चा खेळ पूर्ण झाला। बिनबाद 7 अशी सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळते। विकी माने यांनी मात्र फलंदाजांना जास्त हात खोलू दिले नाही, 1 बॉल हातामधून सटकला जो नो बॉल पंचांनी घोषित केला होता, त्या बॉलवरती 2 धावा प्राप्त झाल्या आणि बादल माने 2 धावेंवरती बादल मुकादम 2 धावेंवरती नाबाद आहेत आणि विजय मुकादम 4 धावेंवरती नाबाद आहेत। मॅन्डेटरी पहिलं पॉवर प्लेचं षटक इथे पूर्ण झालंय आणि 7 धावा धावफलकावरती 7 विदाउट लॉस। षटक क्रमांक 1 चा खेळ पूर्ण झालाय आणि 7 धावा धावफलकावरती। 4 मिनिटांचा अवधी लागलाय पहिल्या षटकासाठी। चला वेळ वाचवणं गरजेचं आहे, क्षेत्ररक्षण करणारी टीम आपण अतिरिक्त वेळ घेऊ नका। आता 5 मिनिटं पूर्ण झालेले आहेत, थोडीशी घाई आपण करणं अनिवार्य आहे। अतिशय दैदिप्यमान आणि देखणी स्पर्धा, आजची दुसरी रजनी या स्पर्धेची। खरं तर अतिशय लाजवाब आयोजन या स्पर्धेचं पाहायला मिळते। 40+ साठी वेगळी बक्षिसं होती या स्पर्धेमध्ये आणि सामनावीरासाठी खरं तर 3 मॅन ऑफ द मॅच होत्या। बक्षिसांची खैरात असणारी स्पर्धा आहे। यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, हवेत बॉल गेलाय। क्षेत्ररक्षक खूप दूरवरून बॉल पर्यंत पोहोचले, बॉलच्या खालपर्यंत पोहोचले होते आणि तिथे झेल ड्रॉप झाला। कठीण असतो कारण खूप दूरवरून बॉलच्या खाली पोहोचलेले आपण पाहिले आणि इथे
2 धावा प्राप्त होतील. 2 धावांच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. 9 धावा धावफलकावरती. ओम साई MTC live.in च्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट या स्पर्धेचा आपल्याला पाहायला मिळेल. दोस्ती ग्रुप यांच्याकडनं पारदर्शक आलाय मयूर मातेसाठी प्रत्येकी विकेटसाठी 2000 रुपयाचे कॅश प्राइज ओर टू कॉम बॉक्स. पुढचा बॉल यावेळेस मात्र आपण पाहिलं सरळ बॅटने प्रहार तर केलाय. हवेमध्ये बॉल आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली पोहोचतील. झेल टिपला गेलाय. बॅटच्या थोडासा वरती लागला असं भासलं कारण समोरच्या दिशेने बॉलला खेळले होते. ऍक्शन रिप्ले मध्ये आपल्याला पाहायला मिळेल काय झालं एक्झॅक्ट. आणि थोडासा वरती लागला बॉल आपण पाहिलं. उंच हवेमध्ये गेला. उंच खूप जास्त गेला होता. तिथे अंतर प्राप्त करू शकला नाही आणि एक चांगला झेल तिथे पाहायला मिळेल. विकी यांच्या माध्यमातून इथे विकेट आली आहे. पहिला धक्का लागला बॅटिंग करणाऱ्या टीमला आणि फलंदाज विजय इथे माघारी परततील. त्याच्या मोबदल्यामध्ये पहिले यश इथे मिळाले मयूर म्हात्रे यांना. विकी माने यांनी देखील गोलंदाजी चांगली केली होती. पहिल्या षटकामध्ये फलंदाजांना धावा दिल्या नव्हत्या आणि त्याचंच कारण आहे की मयूर म्हात्रे यांना इथे फायदा मिळालाय आणि अगदी दुसऱ्याच बॉलवरती त्यांनी यश संपादित केले. नवीन फलंदाज विपुल मैदानावरती दाखल झालेत. विपुल पाटील मैदानावरती क्रमांक 3 वरती दाखल झालेत. 9 धावा धावफलकावरती. इथून मात्र आक्रमण करावं लागेल बॅटिंग करणाऱ्या टीमला. चांगली फलंदाजी करणं गरजेचं आहे आणि इथे मैदानावरती धावा तुम्हाला शोधाव्या लागतील. यावेळेस देखील फटका चांगला आहे. लॉंग ऑफ रिजनला अलॉंग द कार्पेट डाऊन द ग्राउंड हा फटका. एकच धाव इथे प्राप्त होईल. फी मध्ये बॉलला खेळले होते. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्रिकेटचा क्लास त्या फटक्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. 10 धावा धावफलकावरती. 10 रन्स लॉस ऑफ द 1 विकेट. खरं तर अनकन्व्हेन्शनल फटके आता खूप जास्ती प्रचलित झालेत क्रिकेटमध्ये. कन्व्हेन्सिंग स्ट्रोक खेळणारे खूप कमी खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतील. पण एकदा पुढचा बॉल ऑफ्टनच्या खूप जास्ती बाहेर हा बॉल आहे आणि फलंदाज सफल देखील झाले होते. तेच पंचांनी सांगितलंय. रुडाविलेबल नारायण टीमचे पुरस्कर्ते निलेशदादा पाटील यांच्याकडनं कॅश प्राइज आलाय. विकेट हॅट्रिक साठी 3100 रुपयाचा कॅश प्राइज ओर टू कॉम बॉक्स. 10 धावा धावफलकावरती एका कड्याच्या मोबदल्यामध्ये मयूर म्हात्रे देखील चांगली गोलंदाजी करतात. पुढचा बॉल त्यावेळेस देखील सरळ बॅटने अप्रतिम हा फटका होता. बॉल लाईक अ बुलेट. अगदी धनुष्यातून जसा बाण निघतो ना तसा हा बॉल बॅट मधून निघाला आणि ओव्हर दी बॉलर हेड. क्रिकेट मधला सेफ फटका ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. कमालीचा हा फटका होता. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पहा हाफ वॉली बॉल सरळ बॅटनं अप्रतिम टायमिंग तिथे आपण पाहिलं. जागा बनवली होती थोडीशी. पुढचा बॉल प्ले अँड मिस. इथे चकवा दिलाय फलंदाजाला. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहूयात काय झालं एक्झॅक्ट. पाठीमागचा बॉल डॉट आला. ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवरती पाहायला मिळेल. बॉल पडल्यानंतर मात्र कट झाला. लेग कटर स्वरूपाचा बॉल होता आणि पहिल्या षटकामध्ये 7 धावा आल्या होत्या. सेकंड ओव्हरमध्ये देखील 7 धावा. परंतु विशेष गोष्ट ही आहे की सेकंड ओव्हरमध्ये विकेट आलेला आपण पाहतोय. बॉल पडल्यानंतर मात्र कट झाला. लेग कटर स्वरूपाचा बॉल होता शेवटचा. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय आणि 7च्या धावगतीने 14 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. चला 10 मिनिटं झालेली आहेत पूर्ण. थोडीशी घाई करणं अनिवार्य आहे. पहिली 2 षटकं 10 मिनिटांमध्ये पूर्ण झालेले आहेत. थोडीशी घाई करणं अनिवार्य आहे. विनंती आहे नारायण संघ आपण थोडीशी घाई करा. नारायण विरुद्ध नाबाळे अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळते. विके माने आपण पाहतोय सेकंड ओव्हर मध्ये त्यांच्या वैयक्तिक. यावेळेस स्क्वेअर लेग रिजनला बॉल ट्रॅव्हल झालाय आणि 1 धाव प्राप्त होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे झालाय. धावबाद होऊ शकतात फलंदाज आणि 2 धावा प्राप्त होतील.
भांडूप लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार सन्माननीय संजय दीना पाटील साहेब यांचं अगदी काही वेळामध्ये या ठिकाणी आगमन होणार आहे। नो बॉल पंचांनी कॉल केला स्ट्रेट अवे वेस्ट साइडच्या वरती हा देखील बॉल तुम्हाला पाहायला मिळेल। अतिशय लोकप्रिय खासदार आपण पाहतोय अगदी त्यांचं आगमन थोड्याच वेळामध्ये होते। भांडूप लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार संजय दीना पाटील आणि इथे मात्र पहिली वॉर्निंग कारण इट्स बीमर इट्स डेंजरस ओव्हर पिच डिलिव्हरी पहिली वॉर्निंग देखील दिली आहे। फ्रीडचा बॉल यावेळेस देखील हवेमध्ये कमालीचा फटका आहे। डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनला बॉल ट्रॅव्हल झालाय 2 धावांचा प्रयत्न आहे डीप मध्ये खेळाडू आहेत आणि 2 धावा इथे देखील प्राप्त होतील। 2 धावांच्या साह्याने धावफलक पुढे जाईल। 19 धावा धावफलकावरती 19 लॉस ऑफ द 1 विकेट 19 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये। एकोणीस धावा धावफलकावरती आहेत। यावेळेस कदाचित संपर्क कशा तरी सोबत होता बॅट सोबत मे होता परंतु टप्प्यावरती बॉल गॅदर झालाय हा बॉल डॉट असेल। 19 धावा धावफलकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 19 पुढचे दोन्ही संघ आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी उपस्थित राहायचे खुटारी आणि धानसर। यावेळेस मात्र आडव्या बॅटने लॉफ केलाय मिड विकेट क्षेत्रामध्ये बॉल उंच देखील केलाय आणि दूर देखील जाईल। इट्स आउट ऑफ द पार्क पॉवरफुल हिट आपण पाहतोय। विपुल पाटील रातो के कातिल त्यांच्या बॅट मधून आलाय हा दमदार षटकार अगदी बॉलच्या लाईन मध्ये आले आणि 49 लॉस ऑफ द 3 विकेट 4 डिलिव्हरीज रिमेनिंग इन दिस इनिंग 4 बॉल शेवटचे शिल्लक आहेत 4 लीगल डिलिव्हरीज रिमेनिंग ऍक्च्युअली अतिशय चांगली स्पर्धा खरं तर पाहायला मिळते आणि खरं तर या स्पर्धेचा मंच पाहिला सचिन दादा मी आणि या मंचाच्या प्रेमात पडलो। इतका मोठा मंच तुम्ही सजवलाय त्यासाठी तुमचं देखील कौतुक आहे। अतिशय नेत्रदीपक आयोजन आणि पहिलं मला वाटतं वर्ष आहे आणि पहिल्याच वर्षामध्ये अगदी असं वाटतं की 50 वर्षापासून ही परंपरा कायम सुरू आहे। इतकं नेत्रदीपक आणि देदीप्यमान आयोजन या स्पर्धेत तुम्हाला पाहायला मिळेल। इथे आपण पाहिलं लिडिंग एज हवेमध्ये बॉल विकेट कीपर बॉलच्या खाली आहेत आणि चूक करणार नाहीत सेफ हँड त्यांचे आहेत। झेल टिपलाय आणखी एक सफलता बॅक टू बॅक विकेट राहुल पवार देखील माघारी परततील परंतु एक चांगला नॉक त्यांचा पाहायला मिळाला आली सफलता आपण पाहूयात ऍक्शन रिप्ले मध्ये काय झालं। मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न अगदी आपण पाहिलं लिडिंग एज लागला हवेमध्ये बॉल गेला आणि विकेट कीपर बॉलच्या खाली पोहोचतायत झेल टिपतील विकेट। यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय आणि बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये डॉट बॉल। नवीन बॅटर विराज पाटील मैदानावरती आणि हा बॉल पडल्यानंतर मात्र अतिरिक्त उसळी बॉलने घेतली आणि तुम्ही पहा फलंदाजी म्हणजे काय रॉकेट सायन्स नाहीये। बॉल हातामधून रिलीज होताना तुम्ही पाहता त्यानंतर तुम्ही अकॉर्डिंगली रिॲक्ट करत असता। यावेळेस बॅटचं एज लागले आणि थर्डमॅन क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल झालाय तोपर्यंत 1 धाव प्राप्त होईल आणि बॅटिंग करणारी टीम नावाळी टीम 50 झाली आहे। 50 धावा धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 50 रन्स ऑन दी स्कोर कार्ड 50 धावा धावफलकावरती सांघिक अर्धशतक धावफलकावरती लागले 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये। शेवटचा बॉल शिल्लक आहे पाठीमागच्या बॉलचं विश्लेषण आपण करत होतो जो की पडल्यानंतर अतिरिक्त उसळी तुम्हाला ज्यावेळेस बॉल घेतो त्यावेळेस फलंदाज म्हणून तो बॉल खेळणं खूप कठीण असतं आणि तेच चित्र इथे पाहायला मिळालंय। बॉल डॉट आला होता त्यानंतर पुढच्या बॉलवरती एक सिंगल प्राप्त झाली आहे आणि आमचे समालोचक मित्र सन्माननीय करंजी काळन सर यांचं देखील आगमन झाले या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं देखील अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। शेवटचा बॉल या इनिंग मधला 50 धावा धावफलकावरती आहेत 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये। लास्ट डिलिव्हरी रिमेनिंग इन दिस इनिंग प्रथमेश ऑन स्ट्राइक नाव शेवटचा बॉल शिल्लक आहे 50 धावा धावफलकावरती। राईट आर्म राऊंड द विकेट आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केलाय दोन्ही बॅटर एका साइडला धावबाची संधी आहे आणि फलंदाज इथे धावबाद होतील। शेवटच्या बॉलवरती विकेट आली आहे 50 धावा ॲज इट इज असतील 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आणि 51 धावांचं लक्ष्य इथे असेल। 51 इज द टार्गेट
टॉस साठी त्वरित यायचे. कोठारी आणि धानसर संघाचे संघनायक आपल्याला विनंती, आपण टॉस साठी यायचंय. Check one. या आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करूया. पुढची 50 झाल्यात आणि 2 धाव्यांची पेनल्टी असेल. 52 धावा आम्ही कन्सिडर करतोय आणि 53चं टार्गेट या ठिकाणी असणार आहे, याची नोंद आपण करून घ्यायची. 2 धाव्यांची पेनल्टी होती आणि धावा आपण ऍड करतोय. कार्याध्यक्ष कल्याण ग्रामीण विधानसभा राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्षाने या स्पर्धेचे आमचे लाडके आयोजक आदरणीय जीवनशेठ गंगाराम वालिलकर आपलं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. त्यांच्यासोबत देखील आदरणीय विनोदजी जाधव साहेब यांचे आगमन झालेले आमचे जवळचे मित्र आहेत, एक नामवंत समालोचक देखील, आज ज्यांचा आवाज देखील आपल्याला ऐकायला मिळेलच. सो विनोदजी जाधव आपले आम्ही सहर्ष स्वागत करतोय. या आपण बघूयात आता चैतन्येश्वर कुठारी आणि जय गणेश्वर धानसर हे 2 संघ नेक्स्ट मॅच मध्ये खेळणार आहेत आणि विनंती असेल नुकताच या स्पर्धेचे आमचे लाडके आयोजक श्रीमान जीवनजी गंगाराम वालिलकर साहेब यांच्या ठिकाणी आगमन झालेले. कार्याध्यक्ष कल्याण ग्रामीण विधानसभा राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्ष, राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्ष चषक 2025 ही स्पर्धा देखील आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या रजनीचा खेळ सुरू आहे आणि दुसऱ्या मॅचचा आपण टॉस करत आहोत. आदरणीय दादांना विनंती करेन की आपल्या शुभस्य टॉस करण्यात येईल. चैतन्येश्वर खुटारी आणि स्कायरा 11 जय गणेश्वर धानसर, एका बाजूला आयोजक आणि दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी चषक. आयोजक राष्ट्रवादी चषक आलेला म्हणजे टॉस जिंकलाय तो चैतन्येश्वर कुटारीचा कॅप्टनने. मी दादांना विनंती करेन की पुन्हा आपण मंचावरती आसन ग्रहण करून घ्या. टॉस जिंकलाय, आज नागावच्या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी आलेला. प्रथमतः इथे आल्यानंतर कसं वाटतंय, डिसिजन काय? क्षेत्ररक्षण करू आम्ही. प्रथमतःच या स्पर्धेमध्ये खरं तर मला आठवत नाही, गेल्या काही वर्षांचा विचार केला तर या स्पर्धेमध्ये प्रत्येक मॅन ऑफ द मॅच 3 मॅन ऑफ द मॅच दिल्या जातात. 3 ट्रॉफीज प्रत्येक मॅच नंतर दिल्या जातात. मग हरणाऱ्या टीमचा देखील एखाद्या खेळाडूने जर चांगला खेळ केला असेल, इम्पॅक्टफुल प्लेअर, त्याला देखील आपण देतोय. त्याबद्दल काय म्हणशील? चांगलं आयोजन आहे, खूप सुंदर आहे. पहिल्यांदा बघतो का 3 ट्रॉफीज दिल्या जातात एका मॅच नंतर. शुभेच्छा तुम्हाला या मॅच साठी. टॉस इम्पॉर्टंट होता बिकॉज टॉस गमावला, बॅटिंग करायची आहे. आम्हाला पण बॅटिंगच करायची होती. जर टॉस जिंकला असता तर आम्ही पण बॅटिंगच घेतली असती. आय थिंक तुम्हाला पुरस्कार ते लाभलेले आहेत. गणेश्वर धानसर हा संघ तुम्ही जरूर मैदानात आत उतरवणार आहात. आकाश पाटील शिरडोनचे जे युवा उद्योजक आहेत त्यांनी तुमच्या टीमला पॅक केलेली आहे. काय मला पुरस्कार त्यांविषयी? आकाश पाटीलचं जे बोलायचं कमीच आहे, कारण का आम्हाला जे आता आम्ही बंद केलेला इंटरेस्ट बंद केलेला, या महिन्यात त्यांनी आम्हाला फोन केला की तुम्ही बंद नका करू, तुम्ही खेळत राहा, आणखीन खेळा, जेवढा इंटरेस्ट असतील तेवढा आम्ही राखतो, बस एवढंच. आणखी काय पाहिजे? थोडक्यात राष्ट्रवादी चषकाविषयी आमच्या एवन जोडीविषयी जीवनदादा वालिलकर आणि सचिनदादा पाटील यांनी आयोजन केलेलं राष्ट्रवादी चषकाचं. सचिनदादा पाटील यांचं आयोजन खूप छान असतं आणि आम्ही रेग्युलरली आम्ही इथे खेळत असतो आणि सचिनदादा पाटील यांचे आम्ही आभारी आहोत ज्यांनी आम्हाला इथे एंट्री दिली. शुभेच्छा तुम्हाला या मॅचसाठी. म्हणजे नुकताच टॉस पार पडलेला आहे. गणेश्वर स्कायरा 11 धानसरच्या विरुद्ध चैतन्येश्वर कुठारीच्या कॅप्टनने टॉस जिंकला. ते करणार आहेत फिल्डिंग नेक्स्ट मॅच मध्ये. मात्र वळत आपण ऑनगोइंग मॅचच्या दिशेने जिथे हे दोन्ही संघ सेकंड इनिंग मध्ये लढतात, विजयासाठीचा संघर्ष करतात. बॅक टू कमेंट्री बॉक्स. दोन्ही संघांना शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू सो मच करणजी काडन, थँक्यू सो मच तुषार शिंदे. जाऊया आता उत्तरार्धामध्ये. लक्ष पार करायचं 53चं पहिलं षटक प्रगतीपथावरती. कुणाल पाटीलचा पुढचा बॉल आडवा बॅटनं खेचण्याचा प्रयत्न, पडल्यानंतर बॉल खाली गेला. विकेट कीपरच्या हातामध्ये लागोपाठचा तिसरा बॉल डॉट. आणि लक्षात असू द्या आज एकच भाई बोला, भगवान बोला. धावा धावपलकावरती अजूनही खातं उघडलं गेलं नाही.
लागोपाठची 3 बॉल डॉट. स्वतःच्या बॉलमध्ये बॉलला स्टॉप केला पायानं कुणाल पाटीलनं. या बॉलवरती मिळतीये सिंगल. विकीनं स्वतःचा अकाउंट खुलं केला. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता एक न खेळला सुरुवात केली आहे विकी हजारीनं आणि अमर पाटील अशी सलामीची आघाडीची जोडी. ऋण विलंबन नारायणचे पुरस्कर्ते निलेशदा पाटील हे देखील मॅचला एन्जॉय करतात. तुमचं देखील स्वागत करू. टापिंग क्रिकेट उपस्थित आहेत. बॉलला स्टॉप केला. विजय दादा तिकडे उपस्थित होते. विजयला तुम्ही पाहता या बॉलवरती मिळती एक न आज खेळला सुरुवात केली अमरनं. अमर संघ जाऊन पोहोचला 2 वरती. आज शिवम गोंडली नाही आहे टीम मध्ये. त्याची कमी कुठेतरी आज नवाली टीमला नक्कीच वासेल जाणवेल जरूर. आजारी देखील आहे तो देखील मॅचला एन्जॉय करतोय. आमचा मित्र शिवम तुला देखील शुभेच्छा देऊ. लवकरच बरा होईल. आडवा बॅटनं खेचण्याचा प्रयत्न. बॅटचा कडा लागलाय जरूर. विकेट किपर पकडलाय जेल. कुणाल पाटील सांगतो मी देखील कमी नाहीये आणि त्यानं विकेट मिळवली 2 वरती. पहिला धक्का लागला ऋणे विलंबन नारायण संघाला. आणि पॉवर प्ले मध्ये कशा रीतीने गोलंदाजी करावी. क्रिकेटचा सीपर कमबॅक सीपर कंट्रोल आणि या गोष्टी कुणाल पाटील करत आणि त्यांना अवघ्या 2 धाब्याचं षटक फेकलं आणि विकी हजारीची मोठी विकेट मात्र डगआउट मध्ये 2 वरती. पहिला धक्का डीजे. तुम्ही आणि नवाली पाहता आणि नारायण संघाला शुभेच्छा. स्वर्गीय लवशेठ पाटील त्या स्पर्धेचे आयोजक. प्रथमेश सालुंके उर्फ डब्ल्यू बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झाला. P2च्या दुसऱ्या षटकामध्ये नवाल एंड कडनं लक्ष गाठायचं ते 53 धावेचं. 53 धावेचं लक्ष गाठायचं. पुढचा बॉल फडका चांगला. फिल्डर उपस्थित आहेत. विकीला तुम्ही तिकडे पाहता जी सरासरी पहिल्या षटकामध्ये 10.60 ची होती ती आता वाढली आहे 12.75 ची झाली आहे प्रति षटकामध्ये. आणि प्रथमेशला तुम्ही पाहता आज 12 प्रतिनिधी आमचे जीत देखील आहेत. पवार शाळेत जातो का नाही हे प्रश्न पडतो आम्हाला कधी कधी. जेव्हा जेव्हा मग डे फॉर्मेट मध्ये देखील मॅचेस असावेत तो नक्कीच असतो. शाळेत जात नसावा आता काहीच हरकत नाहीये. सुट्टी देखील असावी कदाचित शाळेला. रोहन देखील आहेत. नारायणचं आमचं मित्र आहेत. हे शोकिंग आहे क्रिकेटचं. व्यवस्थित बॅट वरती आला नाहीये. उपस्थित आहे फिल्डर तुम्ही तिकडे पाहता विपुल पाटीलला. या बॉल वरती मिळतीये 1 न स्कोर पुढे चालला. धावा धावपलकावरती तुम्ही 5 वरती पाहता. हे बॅटल रंगतदार पाहायला भेटेल कल्पेश आपल्याला. तुम्ही पाहता ऋण विलेवन नारायण त्यांना फाईट करतीये टीम नवाली. या षटकातील पुढचा बॉल. हा बॉल खूप चांगला पडल्यानंतर बॉल टेकअप झाला. विकेट किपर बादल चाथाबादा डॉट बॉल आला. चांगली सुरुवात खऱ्या अर्थानं कुणाल पाटीलनं केली. P1चं पहिलं षटक त्यानं फेकलं. थोडा क्रिकेट पासून दूर झाला. इंजर झाला होता 2-3 वर्ष. कुणाल क्रिकेट पासून खेळलाच नव्हता. ज्यानं याच मैदानावरती नाईट फॉर्मेटला सुरुवात केली. पहिला क्रमांक देखील फटकावला आणि खऱ्या अर्थानं आज इम्प्रेस केलं नावालीकरांना. त्यानं सेन्सिबल क्रिकेट डिफरंट येण्यास भाग पडलं. बॉल तुम्ही पाहता कशा रीतीनं फेकला गेला. हेच करत असताना आता प्रथमेश सालुंकेला तुम्ही पाहता आणि या बॉलवरती सिंगलला स्कोर पुढे चालला. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 6 आकड्यावरती प्रेमनाथ हजारी आणि अमर पाटीलला तुम्ही पाहता. विकीची विकेट गेली. आमचे लाडके आयोजक साई पाटील यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं. मी त्यांना विनंती करेन की आपण मंचावरती या. साईलजी पाटील आपले आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. सुस्वागतम. स्वागत केलं. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या दिशेनं. सीमा पार चौकार.
फटका चांगला, फिल्डर पोहोचतील का? बॉल त्याच्या वाक्याच्या बाहेर, फ्लाइटेड बाइट हिट आउट ऑफ द पार्क, षटकार. पंचवीस मिनिटाचा कालावधी, 4 षटकांसाठी तुम्हाला 20 मिनिटं, 21 वर लागला की लगेच आम्ही एक फिल्डर आतमध्ये घेऊ, हे देखील लक्षात असू द्या. फटका फसलाय, आता स्क्वेअर लेगला टीपला, उपकार मुखादबलोशील संपला. इथे तुम्ही पाहता अमर पाटील साकेल सेकंड विकेट टेकन डाऊन, 16 वरती दुसरा धक्का. कुणाल पाटील जसा आला त्याला विकेट, तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. का कुणाल पाटील आनंद ज्यानं पहिल्या षटकामध्ये धाबा खर्च केल्या, 2 विकेट 1 मिळवली, त्याला पुन्हा एकदा कॅप्टन नामांकित केलं आणि विकेटनं त्यानं सुरुवात केली आहे. तिसऱ्या षटकाला स्क्वेअर लेगला उपकार नाही, अप्रतिम झेल गॅदर केला. स्वप्नील आला मैदानामध्ये, आडवा बॅट खेचला, कॅप्टन कोलच्या बॅट मध्ये राहुल पवार पाहतच राहतील. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर, आल्या आल्या कॅप्टन स्वप्नीलचा पहिला दणका, षटकार. रिप्लाय पाहू शकाल कशा रीतीनं उजवा पाय वाकवला, बॅटचा फेस ओपन, बाउंड्री लाईनच्या बाहेर स्वप्नील शेंद्रेच्या बॅट पद षटकारानं अकाउंट खुलं केला. आणखीन एक आडवा बॅट न खेचण्याचा प्रयत्न, व्यवस्थित बॅट वरती बॉल आला नाहीये. लेग बाईच्या स्वरूपात 1 धाव मिळतीये. एका धावेच्या बरोबरीनं स्कोर पुढे चाललाय धाबा धावफलकावरती 23. षटकातील पुढचा बॉल, फटका चांगला, डीप कव्हर पॉइंटला, वर शॉट, बॉल चालला बाउंड्री लाईनच्या दिशेनं, दमदार चौकार, प्रेमनाथच्या बॅटमधनं 4. पुढचा बॉल,
फटका चांगला, फिल्डर उपस्थित आहे, झेलची शक्यता, उपकार करणं होणार नाही चुकी, त्याला पकडलाय या मॅच मध्ये. आणखीन एक दुसरा झेल, विकेट बिल्टी चौकारणारा टी फॉट्यात, जशाच त्याचं प्रत्युत्तर, विकेट बिल्टी प्रेमनाथची फलंदाज बाद. बॉल वरती मोठा फटका हवा टीम नारन संघाला, तर डॉट बॉल हवा, विकेट हवा टीम जारोबार कोटकर स्पोर्ट नावाली संघाला. 13 बॉल 26 समीकरण तुमच्या समोर आहे. या षटकातील शेवटचा बॉल, नवीन बॅट्समन न्यू बॅट्समन मैदानामध्ये तकदीर मात्रे खेळण्यासाठी सज्ज झालाय. कट केला, फटका चांगला, बॉल चालला वेगानं बाउंड्री लाईनच्या दिशेनं, आल्या आल्या तकदीरनं अकाउंट खुलं केलंय 4 आणि 4 संघ पुढे चालला. धावा धावपलकावरती 31 वरती आणि आता समीकरण असतील. बॉल शिल्लक 12 मध्ये विजयासाठी 22 धावेची गरज. ड्रिंक्स ट्रॉली मैदानामध्ये जाईल, तोपर्यंत डिवाइड डीजेला संधी. ऐकूया संगीत. चला लगेचच फिल्डिंग लावून घ्या. 3 षटकांसाठी 14 मिनिटं खर्च केल्यात. 12 बॉल 22 धावेची अजून एक गरज आहे. हे 4थं षटक या मागचं टर्निंग पॉइंट असणार आहे. कल्पेश, या षटकामध्ये किती धावा खर्च होतील? गोलंदाजी करत असताना टीम तुम्ही पाहता नावाली संघाच्या गोलंदाजाकडनं की या ओव्हरमध्ये अटॅक होईल आणि बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आला विराज पाटील. 4थ्या षटकामध्ये विराजला मात्र आणलं जात आहे. राहुल पवारला देखील तुम्ही पाहता, राहुल चांगली गोलंदाजी करू शकतो, पण विराजला अवतरित केला. विराज देखील जबरदस्त गोलंदाज आहे, 23 तर्रार गोलंदाज आहे. 4थ्या षटकामध्ये विराज आला. चला लगेचच मॅचला सुरुवात करा प्लीज. फिल्डिंग लगेचच लावून घ्या. बारा बॉल 22 धावेची अजूनही गरज आहे. स्ट्राईक केला तुम्ही स्वप्नीलला पाहता, ज्यानं षटकारानं खेळायला सुरुवात केली आहे. कॅप्टन आहे टीमचा, त्याच्यावरती जबाबदारी या मॅचची. षटकातील पहिलाच बॉल उडवला, बॉल मिसटायमिंग झाला. नोमास लँड मध्ये बॉल दाखल झालाय. तोपर्यंत दुसरीचा प्रयत्न, थ्रो थोडा लेझी आला विराजचा. तोपर्यंत या बॉल वरती मिळतात धावा 2 धावेच्या बरोबरीनं स्कोर पुढे चालला. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 33 या आकड्यावरती 33 धावा धावपलकावरती. तकदीर मात्रेला तुम्ही पाहता, ज्यानं चौकारानं सुरुवात केली आहे. तिथं 13 मध्ये 26 धावा होत्या. शेवटच्या बॉलवरती चौकाराला कुणालच्या अगेन्स्ट आणि या बॉलवरती विराज पाटीलच्या 2 धावा तुम्ही पाहता. जिथे 12 मध्ये 22 करायच्या, आता 11 बॉल 20 धावेची अजूनही गरज आहे. हे बॅटल रंगतदार पाहायला भेटेल. सहजासहजी हार मानणार नाहीये टीम नवाली, सहजासहजी हार मंजूर नाहीये नारनला. हे बॅटल रंगतदार आहे. षटकातील पुढचा बॉल आडवा पाठ खेचला, फटका फसला, एलिव्हेशन कमी टिपला. इथे तुम्ही पाहता विकी मुकादम झेल. कॅप्टन कूल स्वप्नील शेंद्रे बॅक टू डग आउट. लागणारा 4था धक्का. ऋण वेळेवन नारन संघाला फलंदाज बाद.
षटकातील पुढचा बॉल मयूर साठी. फटका चांगला बॉल चालला. लॉंग ऑफला फिल्डर उपस्थित आहे राहुल. बॉल वरती येतील तोपर्यंत या बॉल वरती मिळती आहे. सिंगल सिंगल स्कोर पुढे चालला. धावा धावपलकावरती 34 वरती. 34 धावा धावपलकावरती. आतापर्यंत चांगली गोलंदाजी विराज पाटीलची, पण एका बाजूला तकदीर मात्र याच्यावरती अशा पल्लवित आहेत. ऋणम 11 नारायण संघाच्या ज्याच्या बॅटमन एक चौकारानं ज्यानं आगास केला त्याच्यामध्ये दमखम आहे. ऑलरेडी कारपेट. फटका चांगला. फिल्डर उपस्थित आहेत. या बॉल वरती सिंगल ला प्रमोट केल्या जात आहे टीम नारायण संघाच्या बाजूनं. 1 स्कोर पुढे चालला. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता स्कोर बोर्ड वरती 35 या आकड्यावरती. लक्ष 53चा गाठायचा. 35 धावा धावपलकावरती. 8 बॉल 18 धावेची अजूनही गरज आहे. 8 मध्ये 18. षटकातील 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 8-18 ची गरज. षटकातील पुढचा बॉल. हा बॉल तुम्ही पाहता पडल्यानंतर ऑफ स्टंपला सोडून जात असताना शर्लापासून थोडा दूर ठेवलाय मयूरच्या. वाईड बॉलचा इशारा आला मनोज पवार सरांचा. वाईड बॉलना एक्स्ट्रा धाव स्कोर बोर्ड वरती ऍड होईल. धावा धावपलकावरती 36. 8 मध्ये आता 17 बनवायच्यात. षटकातील पुढचा बॉल. स्वतःच्या बॉल थ्रो मध्ये बॉलला गॅदर केला. इथे रनआउटची संधी, पण तुम्ही पाहता बॅकअप पुन्हा एकदा हिट झाला. बॅकअप चांगलं होतं राहुलचं आणि या बॉल वरती धावा मिळतात त्या 3. जिथे सिंगल होती 1 होती तिथे 3-3 धावा. अशा धावा शेवटच्या मोमेंटला महागात पडतील टीम नवालीच्या बाजूनं. या धावा आल्या टीम धारणच्या बाजूनं. 3 स्कोर पुढे चालला. धावा धावपलकावरती 39 आणि आता समीकरण तुमच्या समोर 7 बॉल 14 ची गरज आहे. 7 मध्ये 14 करायच्यात. प्रत्येकी बॉल वरती 2 धावा आल्या तरी तर विजयापर्यंत पोहोचेल ऋणम 11 नारायण संघ. हा बॉल खूप महत्वाचा हे सांगत असताना तुम्ही पाहता 7 बॉल 14 ची अजूनही गरज आहे कल्पेश. या बॉल वरती मोठा फटका आला षटकाराला तर 6 बॉल 8 ची मॅच येईल. हा बॉल डॉट आला तर 6 चेंडू 14. मॅच अजून संपली नाहीये. दोन्ही संघ लढायचं त्यांना माहिती आहे.
हॅलो हॅलो समीकरण 6 चेंडू 14 धावेची गरज आणि बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज जो डाला धावा 14 डिपेंड करायच्या राहुल आला बॉलिंग ट्रॅक वरती समोर तुम्ही मयूरला पाहता मयूर मात्रे जो 6व्या क्रमांकावरती आला एका बाजूला तकदीर मात्रेला तुम्ही पाहता ज्याच्या बॅटमधनं त्यानं चौकारनं सुरुवात केली आहे 6 बॉल 14 ची गरज राहुलचा पहिलाच बॉल खेळण्यासाठी सज्ज मयूर मात्रे ऑन स्ट्राइक टॅपिंग क्रिकेट तुम्ही पाहिला बॉल वेगाने चाला लॉंग ऑनला फिल्डर वेगाने आला एक केली एकच वरती समाधान पडलेगावचे युवा उद्योजक जयेशजी पाटील साहेब यांच्या ठिकाणी शुभागमन झालेलं आपलं आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहोत सुस्वागतम 5 बॉल आता 13 धावेची अजूनही गरज आहे कल्याण डोंबिवलीचा असोसिएशनचा खऱ्या अर्थानं नियमावटीनुसार हडबा बॅटने खिसला बॉल चाला बॉर्डलाईनच्या दिशेने मिड विकेटला फिल्डर आल्यात उपकार वेगाने एक केली दुसरीदा प्लेडर रनआउटची संधी आणि इथे तुम्ही पाहता तिसऱ्या पंचांकडे लगेच आपण जाणार आहोत पंचाचा डिसिजन आउट आहे पण आपण तिसऱ्या पंचांकडे लगेच जाणार आहोत सॉफ्ट सिग्नल आउट आहे पण लगेच आपण तिसऱ्या पंचांकडे देखील जाऊ बघा लक्षात असू द्या कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या काही नियमावटी आहेत जर पहिल्या आपण विकेट त्याच्यानंतर टॉस वरती बॅटिंग करणाऱ्या टीमच्या विकेट बॅटिंग करणाऱ्या टीमच्या विकेट 4 गेल्यात आणि नावाली संघ जेव्हा बॅटिंग करतो त्यांच्या विकेट 5 गेल्यात याची देखील लक्षात घ्या चला नोट आउट आहे या आदेशेट पाटील तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत करू बेचाळीस धावा धावपलकावरती तुम्ही पाहता स्कोरबोर्ड वरती 4 चेंडू 11 धावेची अजूनही गरज आहे विकेट गमावता 10 जरी बनवल्या तरी ऋणव 11 नारद संघ विजय होऊ शकतोय फटका चांगला बॉल सपोर्टच्या दिशेनं फ्लाइट हिट पार्टीट तकदीर बापरेचा तडाखा षटकार रॅलिंगच्या बाहेरच प्रेक्षक बसा प्लीज लक्ष असू द्या तीन बॉल 5 धावेची अजूनही गरज आहे विकेट न गमावता 4 देखील चालू शकतात षटकार आला तकदीर बात्रे त्याच्यामध्ये धमकाबा आधीच पडला तो मॅचला कलाटणी देऊ शकेल पण मॅच इथून देखील संपली नाहीये षटकातील पुढचा बॉल फटकार किडक उडवला मॅच इज फिनिश एमएस धोनी स्टाईल तकदीर मात्रेनं मॅच फिनिश केली सामना जिंकला रूडा 11 नारद संघ आता पहिला विजय प्रस्थापित केला खूप खूप अभिनंदन पुरस्कर्ते निलेशदादा पाटील हे देखील आता खुश असतील त्याच्या चेहऱ्यावरती देखील स्मिथ हार्ड लक जर्मन कोटकर स्पोर्ट तुम्ही पाहता नवाली आणि झाला चुका नक्कीच सुद्धा तुम्हाला पुढच्या तुलामेसाठी खूप शुभेच्छा चला लगेचच स्कायरा 11 जय गणेश्वर धानसर टीम लगेचच उतरा आणि चैतन्येश्वर खुटारी
फिल्डिंग लगेचच लावून घ्या. लगेच आपण मॅचला सुरुवात करू आणि जशी मॅचला सुरुवात होईल ऐकूया खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये आवाज पिंपरीचा. आमचे परममित्र विनोद दादा यांना ऐकणार आहोत खेळाच्या पहिल्या पूर्वार्धामध्ये. धन्यवाद. यस, विनोदजी जाधव सरांना आपण जरूर ऐकू. विनोदजी जाधव सरांना आपण ऐकणार आहोत. मात्र मी विनंती करेन, नुकताच सामना पार पडलाय, प्रत्येक पुढच्या मॅच मध्ये खेळणाऱ्या दोन्ही संघांना विनंती आहे लगेचच तुम्ही फिल्डिंग सजवून घ्या.